नमस्कार. श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो. सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत 96 अंती भाजपचे 2 उमेदवार बिनविरोध. प्रभाग क्रमांक 5 व ड मधील उमेदवारी अर्ज ठरलेल्या वेळेत सादर करूनही स्वीकारण्यात न आल्याचा कन्हैया साखरे यांचा पत्रकार परिषदेत आरोप. शहरातील जिजामाता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न. आणि धुळे एज्युकेशन सोसायटीचे ओंकार सुहालाल अग्रवाल प्राथमिक विद्या मंदिर व विकास बाल मंदिरचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न. आता बातमीपत्र विस्ताराने. धुळे महानगरपालिका निवडणुकीत 96 अंती भाजपचे 2 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक 1 अ मधून उज्ज्वला रणजित भोसले तर प्रभाग क्रमांक 6 ब मधून ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील या बिनविरोध निवडून आल्या आहेत. बिनविरोध निवडीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी एकच जल्लोष केला. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत 96 अंती भाजपचे 2 उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक 1 अ मधून भाजपच्या उज्ज्वला रणजित भोसले यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर प्रभाग क्रमांक 6 मधूनही भाजपच्या ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील या बिनविरोध निवडून आल्या आहेत. आता त्यांच्या विजयाची केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. दरम्यान उज्ज्वला भोसले यांच्या बिनविरोध निवडीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी एकच जल्लोष केला. महापालिकेच्या 19 प्रभागातील एकूण 74 जागांसाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मंगळवारी अंतिम मुदत होती. मंगळवार अखेरपर्यंत एकूण 749 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. या अर्जाची बुधवारी छाननी करण्यात आली. यावेळी प्रभाग क्रमांक 1 अ मधील उमेदवारी अर्जाची छाननी करत असताना भाजपच्या उमेदवार उज्ज्वला रणजित भोसले यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी प्रभाग 1 अ सोबत ब मधूनही उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे दोघांपैकी कोणता अर्ज कायम ठेवा अशी विचारणा निवडणूक अधिकाऱ्यांनी केली. त्यानुसार प्रतिस्पर्धी उमेदवार कल्पना अरुण धुमाळ, सुनीता आबा पाटील राष्ट्रवादी यांनी प्रभाग अ मधून आपला अर्ज माघारी घेतला तर ब मधून उमेदवारी कायम ठेवली. परिणामी भाजपच्या उमेदवार उज्ज्वला रणजित भोसले यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला. त्यामुळे त्यांचा बिनविरोध विजय झालाय. आता केवळ त्यांच्या विजयाची औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. दरम्यान उज्ज्वला भोसले यांचा बिनविरोध विजय झाल्याने भाजप कार्यकर्त्यांसह समर्थकांनी एकच जल्लोष केला. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 6 ब मधून भाजपच्या ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील या देखील बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यांच्यासमोर भाजपच्या वैभवी अमित दुसाने आणि राष्ट्रवादीच्या आरती अरुण पवार यांचे उमेदवारी अर्ज होते. परंतु दोघांनी आपली 6 ब मधील उमेदवारी माघारी घेतली. परिणामी प्रभाग 6 ब मध्ये ज्योत्स्ना पाटील यांचा एकमात्र उमेदवारी अर्ज उरला. त्यामुळे त्या बिनविरोध विजयी झाल्या. विशेष म्हणजे भाजपने दुपारी 4 वाजेपर्यंत 2 जागांवर बिनविरोध विजय मिळवून विरोधी पक्षांचे तंबूत घबराट पसरवले आहे. दरम्यान वैभवी दुसाने आणि आरती पवार यांनी प्रभाग क्रमांक 6 क मधील आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. अर्ज छाननी दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बालाजी मोतीराम क्षीरसागर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रवीण चव्हाणके, तुषार सोनवणे, माया पावरा यांनी काम पाहिले. या ठिकाणी सांगायला आनंद होतोय की धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये अ जागेवर भारतीय जनता पार्टीने माझ्या धर्मपत्नी उज्ज्वला रणजित भोसले यांना उमेदवारी दिलेली होती. आज छाननीच्या ठिकाणी तिच्या विरोधात असलेले 4 जे अर्ज होते ते 4 अवैध घोषित करण्यात आलेले आहे. त्यामुळे आज जरी नसेल तरी ती आज बिनविरोध साठी या ठिकाणी तिची निवड झालेली आहे. या निमित्ताने मी या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावळ, धुळे शहराचे आमदार अनुपभैया अग्रवाल, या ठिकाणी धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा बदाने, तसेच या शहराचे जिल्हाध्यक्ष आदरणीय गजूशेठ अंपळकर या सर्वांचे आणि या ठिकाणी पक्षाचे सहकारी पदाधिकारी आणि या प्रभागातील सर्व नागरिकांचे मी शतशः आभारी आहे. धुळे महानगरपालिका निवडणूक 2026 अंतर्गत प्रभाग क्रमांक 5 अ व ड मधील उमेदवारी अर्ज ठरलेल्या वेळेत सादर करूनही स्वीकारण्यात न आल्याचा आरोप कन्हैया साखरे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. याबाबत निवडणूक आयोगासह जिल्हाधिकारी व मनपा निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रारी अर्ज दाखल केला आहे. धुळे महानगरपालिका निवडणूक 2026 अंतर्गत प्रभाग क्रमांक 5 अ व ड मधील उमेदवारी अर्ज ठरलेल्या वेळेत सादर करूनही स्वीकारण्यात न आल्याचा आरोप कन्हैया साखरे यांनी केला असून हा लोकशाहीचा घात असून याबाबत आपण निवडणूक आयोगासह जिल्हाधिकारी मनपा निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती कन्हैया साखरे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. साखरे यांनी सांगितले की मंगळवार दिनांक 30 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. मी दुपारी 2:40 वाजता अनामत रक्कम भरली. मात्र पावतीवर नाव नोंदवणाऱ्यांच्या चुकीमुळे गोंधळ निर्माण झाला. ही चूक तात्काळ लक्षात येताच योग्य नावाने पुन्हा अनामत रक्कम भरून
नव्या पावत्या घेतल्या. असे असतानाही उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी संबंधित कक्षात प्रवेश देण्यात आला नाही असा आरोप त्यांनी केला आहे. या कालावधीत इतर उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले, मात्र माझा अर्ज स्वीकारण्यात आला नाही. या प्रकाराची नोंद निवडणूक कार्यालय परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये झाल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणामुळे लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच प्रभाग क्रमांक 5 मधील निवडणूक प्रक्रिया स्थगित ठेवण्यात यावी अशी मागणीही साखरे यांनी केली आहे. मला ज्या पक्षाने उमेदवारी देण्यासाठी आश्वासित केलं होतं त्या पक्षाकडून मला आता देतो, 1 वाजता देतो, 2 वाजता करू, आपण एबी फॉर्म देऊ अशा कारणाचे संकेत मिळत होते. आणि जेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्याला त्या पक्षाकडून तिकीट मिळणार नाही, तर मी जिथे इच्छुक अर्ज भरलेला होता काँग्रेस पार्टीकडे, माननीय शोभा बच्छाव मॅडम यांच्या कार्यालयातून मला कॉल आला की तुम्ही उमेदवारी इच्छुक अर्ज भरलेला होता, तर आम्ही तुमचा एबी फॉर्म तयार ठेवलेला आहे, तुम्ही या आणि घेऊन जा. मी ते एबी फॉर्म आणले, 2 वाजता त्यांच्याकडून एबी फॉर्म घेतला, अर्ज वगैरे तयार झाला आणि मी वेळेवर तिथं उपस्थित झालो. हे सर्व रेकॉर्ड आहे कॅमेऱ्यामध्ये तिथं. तरी सुद्धा हा माझा अर्ज घेतला गेला नाही. ही माझी तक्रार आहे आणि या तक्रारीसाठी मी आज निवडणूक अधिकारी धुळे महानगरपालिका यांचे कार्यालय गाठले असताना आज स्ट्रॉंग रूमला सर्व निवडणूक संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आहे. त्यामुळे मला एकही अधिकारी तिथे भेटले नाही आणि सर्व अधिकारी तिथे असल्या कारणाने त्यांची चर्चाही झाली नाही. तरी मी आता एक अर्ज तयार केलेला आहे. तो अर्ज मी भारतीय निवडणूक आयोग अध्यक्ष यांना पाठवणार आहे, महाराष्ट्र निवडणूक आयुक्त यांना पाठवणार आहे, मान्य धुळे जिल्हाधिकारी साहेबांना देणार आहे आणि मान्य निवडणूक अधिकारी धुळे महानगरपालिका यांना हे निवेदन देणार आहे. तर ह्या सर्व घडत असताना आज एक दिव्य मराठी पेपर आहे, त्या पेपरमध्ये सुद्धा बातमी आलेली आहे. दुपारी 3 वाजेची अंतिम मुदत असल्याने कागदपत्राची जुळवाजुळव आणि एबी फॉर्म मिळवण्यासाठी उमेदवारांची मोठी धावपळ उडाली. निवडणूक कार्यालयाच्या 100 फूट अंतरावर वाहनांना प्रवेश बंदी असते. समर्थकांनी पायी चालत कार्यालय गाठले. दुपारी 3 वाजेनंतर प्रवेशद्वार बंद केले गेले. मात्र जे उमेदवार आवारात होते त्यांचे अर्ज स्वीकारण्याचे काम संध्याकाळपर्यंत सुरू होते. मी 3 वाजेच्या आत त्या आवारात प्रवेश केला. याची ही पावती आहे की मी तिथं माझे 3 अनामत रक्कमची पावती पाठवली. एक चुकीच्या नावाची आहे, हे 2 बरोबर नावाची आहे. ही अनामत रक्कम काढली असताना सुद्धा माझा अर्ज घेतला गेला नाही आणि ही घटना लोकशाहीला काळिमा फासणारी आहे आणि असंवैधानिक आहे. ही उमेदवारी मी का करत होतो तर माझ्या समाजासाठी व प्रभागाच्या विकासासाठी येणारा काळ हा खूप अवघड आहे, म्हणून या निवडणुकीत माझी उमेदवारी होती. एकट्याने बदल होणार नाही असं समजून आपण लढलोच नाही तर बदल घडवण्याची अपेक्षा देखील मनात राहणार नाही आणि त्यामुळे असेच चालत राहिले तर असेच घडत राहील. माझ्या उमेदवारी अर्ज घेतले गेले नाही म्हणून मी थांबणार नसून कोणालाही न घाबरता यापुढे माझे सामाजिक कार्य संविधानिक मार्गाने निरंतर सुरू राहील. ही मी धुळे शहरातील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या जिजामाता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष 2025-26 वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. धुळे शहरातील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या जिजामाता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यालयाच्या प्राचार्य अर्पणा विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक वर्ष 2025-26 वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रारंभी विद्यालयाच्या प्राचार्य अर्पणा पाटील यांच्यासह शैक्षणिक वर्षात सेवानिवृत्त होत असलेले ज्येष्ठ शिक्षक BT पाटील, GH वाघ, श्रीमती SN चव्हाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. विद्यार्थिनींनी भारतीय संस्कृतीवर एकांकिका सादर केली तर इयत्ता 4थीच्या विद्यार्थिनींनी जय हो भारत देशभक्तीपर गीत सादर केले. इयत्ता 5वी ते 12वीच्या विद्यार्थिनींनी
देखील विविध कार्यक्रम सादर केले. विद्यार्थिनींनी महाराष्ट्राचे लोकनृत्य सादर केले. इयत्ता 9वीचे विद्यार्थिनींनी आदिवासी नृत्य, देशभक्तीपर गीत सादर केले. इयत्ता 11वीच्या विद्यार्थिनींनी महिला सक्षमीकरण नाटिका सादर केली. तर इयत्ता 12वीच्या विद्यार्थिनींनी जोगवा मातेचा सादर केला. इयत्ता 1ली ते इयत्ता 12वी वर्गातील विद्यार्थिनींनी विविध गीते, नाटिका, भारुडे, कोळी गीत व विविध सिनेगीतातून उपस्थितांची दाद मिळवली. एकांकिका, देशभक्तीपर गीते सादर करून उपस्थितांची ही दाद मिळवण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप जाधव यांनी केले, तर सूत्रसंचालन मनीषा देवरे, मनीषा गोसावी, एओ कसबे, मनीषा के पाटील, RD पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधूंनी विशेष परिश्रम घेतले. अपर्णा विजय पाटील, प्राचार्य श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे जिजामाता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय इथे आज स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थिनींच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी या स्नेहसंमेलनाचं आयोजन केलं होतं. या स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थिनींनी त्यांच्या विविध कलागुणांना वाव दिला आणि नृत्य सादर केले, नाटिका, एकांकिका, लावणी असे अनेक नृत्य सादर केलेले आहेत. माझ्या विद्यालयातील विद्यार्थिनींना या त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी या वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन वर्षभरात आम्ही करत असतो. त्यातली एक ही स्पर्धा आहे. धुळे शहरातील धुळे एज्युकेशन सोसायटीचे ओंकार सोहलाल अग्रवाल प्राथमिक विद्या मंदिर व विकास बाल मंदिरच्या न्यू सिटी हायस्कूल येथे मंगळवारी सायंकाळी 6 वाजता शाळेच्या पटांगणात वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. धुळे एज्युकेशन सोसायटीचे ओंकार सोहलाल अग्रवाल प्राथमिक विद्या मंदिर व विकास बाल मंदिरच्या न्यू सिटी हायस्कूल येथे मंगळवारी दिनांक 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता शाळेच्या पटांगणाच्या आवारात वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. बाल मंदिरातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना लहानपणापासून वाव मिळावा व त्यांची बुद्धीत भरभराटी व्हावी यासाठी सदर वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक मनीष अग्रवाल, उद्योजक अनिल अग्रवाल, सचिव संतोष अग्रवाल, मुख्याध्यापक जितेंद्र चौधरी, अशोक सोनार, विलास कानकाटे, घनश्याम देशपांडे यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ओंकारमल सोहलाल अग्रवाल प्राथमिक विकास मंदिरात आज सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत आहेत. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी श्री मनीष अग्रवाल व अनिश अग्रवाल, उद्योजक धुळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्याबरोबरच संस्थेचे अध्यक्ष आदरणीय युवराज करंकाळे यांच्या शुभेच्छा प्राप्त झाल्या, त्या काही कारणामुळे येऊ शकले नाही. तसेच संस्थेचे सचिव श्री संतोष कुमार अग्रवाल या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. शाळेतील पूर्ण बालमंदिर ते इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आज सादर होत आहेत. पालकांचा अतिशय चांगला प्रचंड असा प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. एकूण शाळेतील 500 विद्यार्थ्यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदवलेला आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत 96 अंती भाजपचे 2 उमेदवार बिनविरोध. प्रभाग क्रमांक 5 व ड मधील उमेदवारी अर्ज ठरलेल्या वेळेत सादर करूनही स्वीकारण्यात न आल्याचा कन्हैया साखरे यांचा पत्रकार परिषदेत आरोप. शहरातील जिजामाता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न. आणि धुळे एज्युकेशन सोसायटीचे ओंकार सोहलाल अग्रवाल प्राथमिक विद्या मंदिर व विकास बाल मंदिरचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.